नमस्कार, तुमचं DR न्यूजमध्ये मी प्रतिनिधी गणेश जगतापचा स्वागत करीत आहे. तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील चिलोडी या गावात. तर तिथे KT पाटीलमधील काही विद्यार्थी कॅम्पसाठी आलेले आहेत. तर ते काय काय आहे नेमकं कॅम्प कशासाठी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर त्यातले इन्चार्ज आहेत त्यांच्याशी आपण बघूया, संवाद साधूयात नेमकं काय आहे ते. आणि का कशासाठी आलात, काय उद्देश आहे ते सांग. ओके, नमस्कार. माझं नाव जाधव रोहित कुमार. मी KT पाटील नर्सिंग कॉलेजहून आलेलो आहोत धाराशिव. सो आम्ही चिलोडी या गावामध्ये आमचा एक सर्वे म्हणजे ॲज अ सर्वे म्हणून आलेलो आहोत आम्ही. आणि KT पाटील नर्सिंग कॉलेज दॅट इज GNM थर्ड इयरमधील विद्यार्थी आहेत सगळे. सो या गावामध्ये यांनी घरोघरी जाऊन सर्वांनी त्या ठिकाणी सर्वे करणार आहोत. आणि त्यांचं काय हेल्थ कंडिशन असेल, त्याचबरोबर त्यांची काही माहिती वगैरे गोळा करणे असेल. ओके, सो त्याचबरोबर अजून त्या गावामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, राहणीमान कशी आहे गावातली, सो याबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी आम्ही चिलोडी गावामध्ये आलेलो आहोत आम्ही. सर, हे तुम्ही जे करतात संवाद साधतात ते किती वर्षापासून किती वयापासून किती वयापर्यंत आहे ते? तो आता सर्व आहे, लहान बाळापासून ते जवळजवळ ओल्ड एजपर्यंत आम्ही सगळ्यांची हिस्ट्री कलेक्ट करतो. त्यामध्ये मग लहान बाळामध्ये काही आजार वगैरे आहे का नाही, जो काही लहान बाळापासून ते ओल्ड एजपर्यंत आम्ही सगळ्यांची हिस्ट्री कलेक्ट करतो. त्याचबरोबर त्यांचे काय हेल्थ कंडिशन आहे त्याचं असेसमेंट असेल. ओके, सो डायग्नोसिस काय काय आहे. ओके, सो त्याबद्दल आम्ही सगळी माहिती गोळा करतो. म्हणजे आणखी सर याच्याबद्दल काय, म्हणजे कुठला रोग आलेला आहे का, अगर कुठली काय म्हणजे कोरोनासारखी काय आहे का, त्याच्याबद्दल काय सांगतो? नाही, सध्या तर अजून गावामध्ये तशी काही कंडिशन नाही आहे, पण तरी पण आपण एक जागरूकता म्हणून त्याबद्दल सुद्धा आपण माहिती गोळा करतो. मी स्नेहल लोंढे, KT पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग धाराशिववरून आलेले आहे. आम्ही इथं हेल्थ कॅम्पसाठी आलेलो आहे. त्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांचे हेल्थ चेकअप करणे, जसे की BP चेक करणे, शुगर लेवल, वजन, तिथले बाळ जे म्हणजे बेबीज जे आहेत त्यांनी माल न्यूट्रिशन आहेत का, त्यांच्यामध्ये कुठली डिफिशियन्सी आहे, त्यांना कुठला आजार वगैरे आहे का, या बाबतीत माहिती घेतो. आणि त्यांना हेल्थ एज्युकेशन म्हणजे आरोग्य शिक्षण, लहान बाळाचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याबद्दल माहिती देतो. नाही ना, BP ते शुगर सगळं नॉर्मल. जेवण तर व्यवस्थित आहे का? किती टाइम जेवतात? शेतात गेलं 3 टाइम. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.